रविवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा कार्यक्रम समस्त भीमनगर भावसिंगपुरा परिसरातील माता भगिनींच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। हा कार्यक्रम ॲडव्होकेट बाबाभाऊ तायडे यांच्या घरी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला। परिसरातील एकूणच 20 छोट्या-मोठ्या कॉलनीमधील सर्व महिलांनी मिळून बाबाभाऊ तायडेंना भाऊ मानून राख्या बांधल्या व यावेळी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या। या सर्व महिलांनी भाऊंना राखी बांधून शुभेच्छा दिल्या व सर्व महिलांनी भाऊंसाठी येणाऱ्या निवडणुकामध्ये आम्ही भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असं सर्वांनी ठाम असं मत व्यक्त केलं। आज आमच्या वार्डामध्ये आम्ही इथं राहतो तर 20 वर्ष झालेत आम्हाला, पण आतापर्यंत आमच्या वार्डामध्ये कुठले आजी माजी नगरसेवक यांनी कुठली बी ना आमच्या परिसरामध्ये डोकून पाहिलेलं नाहीये आणि आमच्या परिसरामध्ये विकास पण केलेला नाहीये। तर आम्हाला अशीच अपेक्षा आहे आमच्या लाडका भावाकडनं की भाऊनं आम्हाला न काही कुठले नगरसेवक नसताना कुठले काही म्हणजे त्यांचं काही पद नसताना तरी पण त्यांनी आम्हाला म्हणजे सगळ्या बहिणींनाच नाही इतर लाल माती निसर्ग कॉलनी लुंबिनी चौक राजनगर सगळीकडे एवढा पूर्ण भावसिंगपुरा परिसरामध्ये भाऊने आमच्यासाठी जे काही केलं असेल ते सख्या भावानं पण केलं नसतं। फक्त आम्हाला भाऊकडनं एवढीच अपेक्षा आहे आणि हे आहे की आमच्या वार्डामध्ये भाऊनी जे काही आहे ना म्हणजे कामं चालू पूर्वीपासून कामं चालू केलेले आहेत तर भाऊच्या पाठीमागे आम्ही आता पण आहे आणि पहिल्यापासून आम्ही पण 17 वर्षापासून भाऊच्या सोबत आहे। छान वाटतंय, सगळे एकत्र आलेत आणि खूप छान प्रोग्राम झाला। भाऊ पहिल्यापासून सगळ्यांना मदत करतात आणि कामं पण करतात सगळ्यांचे, काही अडचण असली ना तर कामं करतात, सगळ्यांना मदत करतात। पहिले म्हणजे काहीच दिसत नव्हतं ना, आता एवढं भरपूर विकास केला भावानी, खूपच एवढंच त्यांच्यामध्ये त्यांना बघून दिसतं की तुझे रस्ते काय यार आम्ही काय जे विकास कामं केलेली आहेत ते आजपर्यंत कोणीच केलेले नाही आणि ड्रेनेज लाईन आहे, नळाची पाईपलाईन आहे, रोडाची कामं आहे किंवा कोणाला काही समस्या असल्या त्या पटकन विचारून त्यांनी घरगुती कामं सुद्धा आमची पटकन त्यांनी सामावून घेतलेल्या सगळ्या कामांमध्ये त्यांनी अडचणीमध्ये वसाहतमध्ये जवळजवळ 45 वर्ष झाले राहते, पण असं एकही नगरसेवक आला नाही की कोणी आमदार खासदार एक कोणी आलं नाही आणि इकडे असं इकडे म्हणजे विकास केला नाही। पण बाबाभाऊ तायडे इथे आले आणि त्यांनी जे कोणी इतक्या वर्षात केलं नाही ते त्यांनी 6 महिन्यात करून दाखवलं आणि बायकांचं म्हणजे पूर्ण ते एकही शब्द असा खाली जाऊ देत नाही, कोणी काही म्हटलं की लगेच अडचणीला धावतील। महाराष्ट्रामध्ये जर कार्यक्रम झाला असेल तर धर्मवीर दिघे साहेबांच्या नंतर बाबाभाऊ तायडे यांच्याच तिथे झालेला आहे। बाबाभाऊ तायडे हे आमच्या भीमनगर भावसिंगपुरा वार्ड क्रमांक 13मध्ये आम्हाला खूप चांगले नेतृत्व लाभलेलं आहे। बाबाभाऊ सारखे पुढारी आत्तापर्यंत कोणी झाले नाही। आत्ता मी इथं कमीत कमी 18 ते 19 वर्षापासून राहतो आहे। रोडची असेल किंवा लाईनची असेल खूप व्यवस्था बिकट झालेली आहे, पण बाबाभाऊ तायडेंनी ते 3 ते 4 महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे। आश्चर्यचकित आणि शॉक झालेलो आहे की ह्या महिलांनी गेल्या 4-5 दिवसापासून मला कुणकुण लागत होती की 4-5 दिवसापासून सर्व माझ्या भीमनगर भावसिंगपुरा परिसरातील सर्व माता भगिनींनी एक ठरवलेलं होतं की भाऊला राखी बांधायची किंवा सगळ्यांनी एक राखीचा कार्यक्रम इथं ठेवायचा। तर अशी कुणकुण माझ्या कानावर आली होती। ग्रुपमध्ये पण आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पण माहिती मिळाली, पण एक प्रकारचं सरप्राईजच मिळालं की खरंच माझ्या माता भगिनींना एवढं लक्ष आहे। मला वाटलं की फक्त हे किचनमध्ये आणि घरामध्ये संसाराकडेच लक्ष असते, परंतु मला खरंच एक आश्चर्याचा धक्का वाटला की आम्ही जे आदरणीय शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री संजय भाऊ शिरसाट साहेब तसेच खासदार संदीपान भुमरे साहेब तसेच या मध्य विधानसभेचे लाडके आमदार प्रदीप जयस्वाल साहेब व समस्त आमच्या युतीचे आमदार खासदार ह्या सर्वांच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत जे आज प्रशासक म्हणून महानगरपालिकेमध्ये आहेत, या सर्वांच्या माध्यमातून मी जे हे माझ्या भीमनगर भावसिंगपुराच्या नागरिकांच्या माझ्या माता भगिनींच्या जे गेल्या 30 वर्षापासून अडीअडचणी होत्या आणि सगळ्यात विचार करण्यासारखी गोष्ट माझे सर्व सहकारी जे माझे सहकारी विकासप्रेमी आहेत आणि मला ज्या विकास कामामध्ये मार्गदर्शन पण करतात आणि माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून गेल्या 2 वर्षापासून म्हणजे कसल्याही गोष्टीची तमा न बाळगता फक्त एक समाजसेवा आणि भीमनगर भावसिंगपुराच्या कायापलट कसं झालं पाहिजे आणि विकासाची गंगा आपल्या परिसरामध्ये कसं राहत नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं की सत्तेशिवाय शहाणपण नाही,
त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत, जसं शिंदे साहेबांनी पायाला भिंगरी लावली आणि विकासाच्या माध्यमातून त्यांनी संबंध महाराष्ट्रामध्ये विकास चालू केलेला आहे, त्याच माध्यमातून संजय शिरसाट साहेबांनी जसं पश्चिम घडवलं, पश्चिमची काया पलट केली आणि आदरणीय प्रदीपजी जयस्वाल साहेब जे आमचे जे कार्यसम्राट आहेत मध्य विधानसभेचे, तर अतिशय कर्तव्यदक्ष आहेत ते आणि त्यांनी आमच्या संपूर्ण मध्य विधानसभेची कायापलट केली। त्याचप्रमाणे आमचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळजी असतील, त्याच्यानंतर आमचे जे दुसरे जे अध्यक्ष असतील आणि सर्व पक्षाचे आमचे सर्व पदाधिकारी असतील, तर विकासासाठी एकजूट होऊन या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कसल्याही गोष्टीची, कसल्याही जाती धर्माची, कसल्याही गोष्टीची तमा न बाळगता आम्ही विकासासाठी अहोरात्र झटत आहोत। आणि हा त्याचाच प्रताप आहे की सकाळपासून 2-2.5 हजार महिला आपल्या भीमनगर भावसिंगपुरा परिसरातील स्वयंस्फूर्तरित्या स्वतःहून यांनी आज मला जे भाऊ संबोधतात, तर आज मला ह्या दोन्ही हातामध्ये त्यांनी जी राखी बांधली, निश्चित जरी त्यांनी मला एवढ्या राख्या बांधल्या तर सगळ्यांना वाटत असेल की फार म्हणजे ही आनंदाची गोष्ट आहे, परंतु माझ्यासाठी अजून एक जबाबदारी वाढलेली आहे। भावना येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून सर्व महिलांनी पाहण्याची इच्छा व्यक्त केली व येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाच्याही भूलथापेला व आश्वासनाला बळी पडणार नाही अशी शपथ घेऊन यापुढे बाबाभाऊ करत असलेल्या विकास कामांनाच सर्व महिला व नागरिकांनी पाठिंबा देणार असं ठाम मत भगिनींनी यावेळी व्यक्त केलं। बाबाभाऊंच्या पुढाकाराने परिसरातील जी विकास कामे सुरू आहेत ती यापुढे अशी सुरू राहावेत अशी इच्छा सर्व महिलांनी भाऊंकडे व्यक्त केली व बाबाभाऊ तायडे मित्रमंडळाचे सदस्य या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। जनरल न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।